श्री गणेशाय नमः. तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की इंडो अरेबिकचे जे काही घटक आहेत आणि त्या घटकांमध्ये ती इंडो अरेबिक डिझाईन कशी काढली गेली पाहिजे ह्या गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला मी इथे एक चौकट काढून घेतलेली आहे. तर चौकटीच्या जागी तुम्ही कोणताही दुसरा शेप काढला तरीसुद्धा चालेल आणि त्या आतमध्ये मी कटवर्क डिझाईन म्हणजेच कोणतंही एखादं फ्लावर, लोटसचा कोणताही एखादा प्रकार तुम्ही त्याच्यामध्ये ड्रॉ करू शकता. एक पानाला देठ आणि सर्कल काढून तुम्ही ती डिझाईन थोडकी अशी कमी प्रमाणात तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि आउटर लाईनला तुम्ही डॉट्स देऊ शकता किंवा असे त्रिकोण काढून ती डिझाईन फुलफिल करू शकता. आता ह्या डिझाईन्सचा वापर नक्की कुठे होतो, तर ह्या डिझाईन्स ज्या आहेत त्यांचा वापर इंडो अरेबिक म्हणजे इंडियन आणि प्लस अरेबिक अशा डिझाईन्समध्ये त्यांचा वापर होतो. आणि म्हणजेच काय की भरलेली इंडो अरेबिक ही अशी डिझाईन असते आणि अरेबिकचा फॉर्म्युला असा असतो की लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही गोष्टी मेंटेन करत म्हणजे सांभाळत तुम्हाला ही डिझाईन कंप्लीट करायची असते. तर हे काही घटक म्हणजेच की इंडो अरेबिक डिझाईन काढताना तुम्ही सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन पकडून ती डिझाईन कशी काढू शकता ते आपण बघतोय. तर सुरुवातीला मी छोटंसं एखादं शेप्स तुम्हाला सांगितलं, XYZ कोणतेही तुम्ही घेऊ शकता. देन लेफ्ट आणि राईट साईडला मी दोन्हीकडे सेम अशी डिझाईन ड्रॉ करून पिकॉकच्या आतमध्ये फिलिंग करायची आहे. म्हणजे पिकॉक हा भरायचा आहे की पिकॉकमध्ये शेडिंग येता कामा नये, कारण की ही शेडेड अरेबिक डिझाईन बघत नाही आहोत आपण इंडो अरेबिक डिझाईन म्हणतो, त्यामुळे ती भरलेलीच असायला हवी. त्यानंतर एक कवर लाईन देऊन त्याला आपण फॅन्स ड्रॉ केलेला आहे आणि पुढे आपण एक फ्लावर जो आहे तो काढणार आहोत. आता तुम्ही प्रश्न कराल की हा फ्लावरच इथे का काढला गेला पाहिजे, की जागेला अनुसरून तो एलिमेंट तिथे ड्रॉ करायचा असतो. ही साधी आणि सोप्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगायला मला जास्त आवडेल. पुन्हा एक फॅन्स, एक कवर लाईन आणि पुन्हा एक फ्लावरच्या सराउंडिंग एरियात एक डॉट. दॅन पिकॉकला आउटर लेअर पिकॉकची बोल्ड करतो आपण. शेडेड अरेबिक असू दे तेव्हाही करतो आणि इंडो अरेबिकमध्ये सुद्धा आपण करतो. ही पहिली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. ही डिझाईनचा यूज करून तुम्ही तुमचा स्टार्टिंग डिझाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. अगेन जी सेकंड वन आहे त्याच्यामध्ये सेमी सर्कल मी ड्रॉ केलेलं आहे. ते याची सुरुवातीपासूनच तुम्ही ह्या डिझाईन्स काढल्या तरीसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे आणि तुमची पूर्ण अशी इंडो अरेबिक डिझाईन कंप्लीट होणार आहे. आता ग्रेड कुठले वापरले गेले पाहिजेत, तर पहिले मी घेतलेला चौकोट आणि आत्ता मी घेतलेला आहे तो म्हणजे सर्कल किंवा सेमी सर्कल तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्या आतमध्ये मी ग्रेड म्हणजे चेक्स डिझाईन ड्रॉ केलेली आहे. ह्या शेपसोबत मी एक पिकॉक घेतला होता आणि दुसरा सेमी सर्कलसोबतसुद्धा मी एक पिकॉक ड्रॉ केला आहे. आणि आता पिकॉकच्या आतमध्ये मी तुम्हाला कटवर्क डिझाईन ड्रॉ करून दाखवते. एकदम कमीत कमी वर्क करून तुम्हाला हा कटवर्क कंप्लीट करायचा आहे. तुमच्याकडे खूप सारं स्पेस नाही आहे. तर अशी राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला हा पिकॉक काढण्यात आलेला आहे. त्यानंतर कवर लाईन देऊन त्या कवर लाईनलाच फॅन्स जॉईन करायचा. खूप मोठे फॅन्स ड्रॉ करायचे नाही आहेत. उजवी बाजू झाली. आता डावी बाजूला मी 2 फ्लावर्स काढणार आहेत. थोडकी आणि सोपी अशी डिझाईन तयार करायची आहे. कॉम्प्लिकेटेड डिझाईन तयार करायची नाही आहे. पुन्हा एक फ्लावर त्यावरती मी ड्रॉ केलेला आहे आणि सेम ॲज इट इज. जास्त डिझाईन्स नाही वापरल्या जात इंडो अरेबिकमध्ये. खूप कमीत कमी डिझाईन्सचा वापर करून खूप सुंदर पद्धतीने ती डिझाईन काढली जाते. पुन्हा फॅन्स. आता तुम्ही म्हणाल की फॅन्स वारंवार का वापरले जातात, तर फॅन्स म्हणजे ते अरेबिकमध्ये खूप शोभून दिसतात आणि त्याचा कलरसुद्धा खूप छान येतो. जसे की म्हणाली तुम्हाला कोणतेही शेप घेऊन आणि एक पिकॉक घेऊन तुम्हाला ती डिझाईन पूर्ण करायची आहे. पण पूर्ण करताना त्याच्यामध्ये शेडिंगचा वापर करायचा नाही आहे आणि त्या कोणताही एलिमेंट काढला, कोणताही घटक काढला, त्या घटकामध्ये तुम्हाला ती डिझाईन भरूनच क्लायंटला द्यायची आहे. पहिला रूल इंडो अरेबिकबद्दल मी सांगितला
की लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजू सांभाळत ही डिझाईन पुढे पुढे काढत यायची आहे हाताच्या बोटापर्यंत. मग तुमची लेंथ ही एल्बोपासून असू द्या किंवा हाफ लेंथ असू द्या किंवा बँगल लेंथ असू द्या किंवा ब्रिस्ट लेंथ असू द्या, तर तिकडून वरच्या बाजूकडून तुम्हाला खाली म्हणजे बोटापर्यंत तुम्हाला ही डिझाईन काढत काढत यायची. आणि हे आज मी जेवढे 1-2 हे जे दाखवलं हे तुम्ही स्टार्टअप डिझाईनमध्ये वापरू शकता. रूल नंबर 1 होता लेफ्ट राईट बॅलन्स करायचा. रूल नंबर 2 म्हणजे कुठेही शेडिंग करायची नाही. डिझाईन ही पूर्णपणे भरलेली पाहिजे, कारण की ह्या डिझाईनला कोणत्या नावाने ओळखतो आपण, ते इंडो अरेबिक ह्या नावाने ओळखतो. तिसरं म्हणजे तुम्हाला की कोणताही शेप घेऊन कोणकोणत्या डिझाईन्सने ही डिझाईन क्रिएट करायची. तर मी 3 नंबरचा रूल तुम्हाला सांगतो की पिकॉक असला पाहिजे, त्याच्यामध्ये फ्लावर्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये फॅन्स असले पाहिजे, त्यामध्ये लीफ डिझाईन असली पाहिजे, त्यामध्ये ग्रीड असले पाहिजे, त्यामध्ये कटवर्क असल्या पाहिजेत. अशा 5 ते 6 गोष्टींनी तुम्हाला वारंवार वेगवेगळी डिझाईन तयार करून तुम्हाला क्लायंटला ती सर्विस प्रोव्हाइड करायची आहे. आता मी ह्या तिसऱ्या सेटमध्ये पिकॉकचा यूज नाही करणार आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धतीने विथ पिकॉकसोबत डिझाईन कशी काढायची आणि विदाऊट पिकॉकसोबत डिझाईन कशी काढायची हे तुम्हाला ह्यातून कळेल. तर 3D फ्लावर सुरुवातीला घेतला, त्यानंतर कॉमानंतर लगेचच फॅन्स उचललेले आहेत. डाव्या बाजूला मी 2 फ्लावर्स क्रिएट करून पुन्हा कॉमासोबत फॅन्स, कवर लाईन. आता फॅन्सच्या मागं कवर लाईन कधी काढली जाते, फॅन्स आपण काढल्यानंतर जी कवर लाईन काढतो ना, तर ती कवर लाईन त्या फॅन्सला प्रोटेक्ट करत असते, म्हणून ती कवर लाईन काढली जाते. आणि ती तेवढ्याच उंचीची असते जेवढ्या उंचीचे फॅन्स असतात, किंवा 1 इंच थोडंसं त्यापेक्षा खाली असतं. आता मी जसं म्हणाले, इथे मी फक्त कटवर्क यूज केला आणि 2 ते 3 फ्लावर यूज केले. आणि माझा जो स्टार्टअपचा सेटअप आहे, तो सेटअप जो आहे तो माझा रेडी झालेला आहे. तर ही डिझाईन्स तुम्ही ह्या डिझाईन्सने तिसरी जी डिझाईन्स आपली तयार होते, या तिसऱ्या डिझाईन्सने तुम्हीसुद्धा इंडो अरेबिक डिझाईनची स्टार्टिंग मात्र नक्कीच करू शकता. आणि जसं सांगितलं की पानांचा, वेलींचा यामध्ये वापर करायचे, तर बेसिक डिझाईन्स वापरून मी ह्या डिझाईन्स ज्या आहेत ते तयार केलेल्या आहेत. व्हिडिओ नक्कीच खूप छान आहे आणि तुम्हालासुद्धा खूप छानच मी माहिती प्रोव्हाइड करते. आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही ह्या डिझाईन्स काढून तुमची सुरुवात नक्की करू शकता. आणि ह्याच डिझाईन जर तुम्ही रिपीट केल्या, कारण की जर तुम्ही अरेबिक म्हणालात किंवा इंडो अरेबिक म्हणालात, त्यामध्ये खूप जास्त डिझाईन्सचा वापर करत नाही आपण. जसं की ब्रायडल डिझाईन्समध्ये व्हेरिएशन्सची कमी असते, व्हरायटीजची कमी असते, तसं इकडे नसतं. इकडे काय असतं, रूल नंबर 4मध्ये मी तुम्हाला सांगेन की कमीत कमी डिझाईन वापरून तुम्हाला जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटी तिथे निर्माण करायची आहे. ठीक आहे, कारण की अरेबिक म्हटलं की पैसे आणि चार्जेस कमी मिळतात, त्या अकॉर्डिंग तुम्हाला काम करता आलं पाहिजे. इथे जस्ट मी तुम्हाला एक छोटंसं मिनी स्टार्टअप सांगितलं आहे की फ्लावर विथ लोटस आणि दोन्ही बाजूला फॅन्स आणि एक छोटंसं इनकम्प्लीट फ्लावर असं मी ते क्रिएट केलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही स्टार्टअपमध्ये नक्की यूज करू शकता. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही केलं, व्हिडिओसुद्धा नाही केला आणि डिझाईनसुद्धा नाही केले. सुरुवातीच्या 3 डिझाईन ह्या अप्रतिम आहेत आणि 4थी डिझाईन ही मिनिमल सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्ही ह्या फ्लोरल्सचा देखील वापर करू शकता. हा माझा उद्देश होता. 5वी डिझाईनसुद्धा असं नाही की प्रत्येक वेळेस हे 5व्या डिझाईन्स मागे तुम्हाला आणखी एक गोष्ट कळेल की असं नाही की प्रत्येक वेळेस शेप्स घेतले पाहिजेत, कुठलाही फ्लावर घेतलाच पाहिजे किंवा कुठलाही पिकॉक घेतले पाहिजे. पिकॉक, फ्लावर आणि शेप ह्या 3 गोष्टी ज्या अशा आहेत की तुम्हाला स्टार्टअप ड्रॉ करताना तुम्हाला हेल्प होणार आहे. तर असं नाही आहे, पण मोस्टली 99.9% ह्या गोष्टींचा वापर केला जातो स्टार्टअप क्रिएट करताना, म्हणजे सुरुवातीची डिझाईन काढताना. पण असं नाही आहे, तुम्ही कॉमापासूनसुद्धा एकदम बेसिकपासूनसुद्धा चालू करू शकता. बेसिकमधल्या बेसिक म्हणायला हरकत नाही की खूप लहानात लहान गोष्टींपासून तुम्ही तुमचा स्टार्टअप हा घडवू शकता. जसं की मी इथे कॉमापासून ड्रॉ करून एक फॅन्स, फुलाच्या मागे फूल, फॅन्स, अगेन एक कालच्याच व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला मी लीफ क्रिएट केले होते, तसेच या लीफच्या अंदर क्रिएट करून मी आतमध्ये क्रिएट करून ही डिझाईन फुलफिल केलेली आहे. सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की प्रत्येक वेळेस स्टार्टअप जो आहे तो शेप्स, पिकॉक आणि
फ्लावर ह्या 3 गोष्टींनी निर्माण होतो असं नाही, पण जास्तीत जास्त यूज ह्या गोष्टींचा होतो. कमीत कमी यूज अशा बारीक सारीक गोष्टींचा होतो, पण त्यासुद्धा तुम्हाला कळायला हव्यात. म्हणून मी ह्या 5वा जो शेप्स आहे, 5वी जी डिझाईन आहे ती तुमच्यासाठी रेडी केलेली आहे. डिझाईन्स आवडल्या असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड बाय.